समोर बोलत होते त्यांना सूद पण नाही होती. जरी समोर बघितलं असे लोकांची अवस्था खूप खूप वाईट आहे बीडमध्ये. मतलब एक बघण्यासारखी नाहीच आहे. समाजावरती इतका अन्याय अत्याचार. हे लोक परलीचे आहे जे आज माझ्याकडे येत आहे आणि कुठे फिरणार. मी तो एकच बोलते, हे राजकारण, हे सत्ता, हे सगळी फक्त इथे आहे. हे बाबा ह्यांना सूद नाही होती. ह्यांची फक्त एकच जमीन होती. आज इकडे तिकडे फिरत आहे. ह्यांच्याकडे पैसे सुद्धा नाहीये केस लड़ण्यासाठी. केस लड़ने के लिए पैसे नहीं है, मैंने वकील दिया इनको. तो आज आणि ह्यांच्या व्हिडिओ बघून और लोक आले. असे खूप काही गोष्टी आहेत आणि मी समाजाला हेच सांगू इच्छिते आणि हेच मला दाखवायचं आहे की ज्या धनंजय मुंडे असो किंवा छगन भुजबळ असो, कोणी पण असो, तुम्ही स्थानिक चुनाव आहे तो तुम्ही नाली, रस्ते, बिजली, पाणी जे पूर्ण बीड मध्ये जे कचरा पसरलेला आहे त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या ना. त्या मुद्दे घेऊन तुम्ही कशाला नाही चलताय. क्योंकि धनंजय मुंडेचा असा मन आहे की मुद्दे आणि मुर्दे राजकारणमध्ये जिवंत ठेवावं लागते. आणि एक और गोष्ट, जसे धनंजय मुंडेंनी सांगितलेलं आहे की माझी आई बहिणीवर गेले. अरे जरांगे भाऊ आई बहिणीवर नाही गेले. तू एक म्हणत होता मला नथा, मतलब ऐसे लोगों से बात करते थे मेरे सामने घर में जब थे, नथ मधून वार करू नका. तो नथ मध्ये वार करणारा तूच एक आहे. ज्या ज्या महिला तुझ्याकडे न्यायासाठी गेली त्यांच्या तू काय काय खच्चीकरण केलेला आता लोकांच्या समोर आला नाहीये. एक शेवटचा प्रश्न आहे. ते बोलतायत, तुम्ही बोलतायत, त्याच्याने बातम्यांच्या हेडलाईन होतात, मात्र याचा अंत नेमका शेवट कसा असणार आहे अशा कुठल्या गोष्टी? असे अंत कधीही होणार नाही. क्योंकि जोपर्यंत धनंजय मुंडे सारखे लोक कोणी असू द्या, मी सगळ्यांचा विरोध करते, फक्त धनंजय मुंडेचा नाही, तो जोपर्यंत असे घाणेरडे लोक राजकारणामध्ये आहे तोपर्यंत मी विरोध करत राहणार.